नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। पाहूया आजची विशेष बातमी। कोणताही पुरावा नसताना मेहकर शहरात रहिवाशांची संख्या वाढली। गैरमार्गाने आधार कार्ड व इतर कागदपत्र काढून देणारी टोळी सक्रिय। ॲडव्होकेट गजानन ठाकरे यांनी कोणताही परवाना किंवा कागदपत्र नसणाऱ्या लोकांचा सर्वे करण्याची केली मागणी। आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर शहरात व परिसरात अलीकडच्या काळात बाहेरून येणाऱ्या लोकांची संख्या वाढत आहे। वेगवेगळे व्यवसाय करणारे लोक या ठिकाणी येऊन व्यवसाय करत आहेत। मेहकरची आर्थिक प्रगती किंवा व्यवसायामुळे आर्थिक उलाढाल जरी वाढत असली तरी सुद्धा जे लोक बाहेरून येतात त्यांचा रहिवासी पुरावा, आधार कार्ड किंवा इतर मूळ रहिवासी कोणत्या गावचा आहे हे तपासून पाहणं गरजेचं झालं आहे, असे ॲडव्होकेट गजानन ठाकरे यांनी सांगितलं। काही दिवसापासून चोरीचे प्रमाण मेहकर शहरात वाढत आहे, मात्र चोरांचा पत्ताच लागत नाही। मी स्वतः पोलीस विभाग, महसूल विभाग व इतर विभागाकडे वेळोवेळी मागणी केली आहे, मात्र कुठेही सर्वे होताना किंवा चौकशी होताना आढळून येत नाही। याउलट मेहकर शहरात जे सेतू आहेत त्या सेतूंवर काही लोक नवीन लोकांना आधार कार्ड किंवा इतर काही कागदपत्र काढून देत आहेत, मात्र आधार कार्ड काढण्यासाठी जी ओरिजिनल कागदपत्रे लागतात ती ओरिजिनल कागदपत्रे सुद्धा अनेक लोकांजवळ आढळून येत नाहीत। त्यामुळे कोणत्या तरी मार्गाने पर्याय काढून अनेक लोकांचे आधार कार्ड काढून देण्यात येत आहे। याची चौकशी किंवा सर्वे मोहीम कुठेही राबवण्यात येत नाही। ही गोष्ट भविष्याच्या दृष्टीने मेहकर शहर विकासासाठी घातक आहे। त्यामुळे महसूल विभाग, नगरपालिका व पोलीस विभाग या 3 विभागाने संयुक्तपणे नवीन मेहकरमध्ये राहण्यासाठी येणाऱ्या लोकांचा सर्वे करावा। त्यांच्याजवळ नियमानुसार सर्व कागदपत्रे आहेत किंवा नाही ते पाहावे व जर कागदपत्र नसेल तर शासनाच्या नियमाप्रमाणे कारवाई करण्याची गरज असल्याचे ॲडव्होकेट गजानन ठाकरे यांनी विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज सोबत बोलताना सांगितले आहे। नमस्कार, आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। मी उद्धव फंगाळ। आपण आहोत आज मेहकर शहरामध्ये। आपल्या सोबत आहेत मेहकर दिवाणी कोर्टामध्ये वकिलीचं काम करणारे ॲडव्होकेट गजानन ठाकरे साहेब। त्यांची एक मागणी आहे आपल्याकडं की मेहकर शहरात असो किंवा शहराच्या आजूबाजूला असो, काही बाहेर गावून आलेले लोक राहतात, त्यांच्याजवळ आधार कार्ड नाही, पॅन कार्ड नाही किंवा एक रहिवाशाचा पुरावा किंवा कोणत्या गावचा आहे की इथं कशासाठी आला याबद्दल काहीच माहिती नाही। आणि तहसीलमधून किंवा महसूलमधून किंवा इतर सेतूवरून त्यांच्यासाठी दुसऱ्या मार्गाने म्हणजे गैरमार्गाने त्यांना ओळखपत्र किंवा एक आधार कार्ड काढून देण्याचा व्यवसाय चालू आहे। बाकीच्या गोष्टी आपण वकील साहेबांसोबतच बोलूया। ठाकरे साहेब नमस्कार। 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 तुम्ही दिवाणी कोर्टात काम करता? हो हो। आणि सामाजिक कार्यात बी तुमचा चांगला पुढाकार आहे। बिलकुल। जनरल विषयात व्यवसाय जर सोडला एक दुसऱ्या कामात बी चांगलं काम आहे तुमचं। काय मागणी आहे तुमची नेमकी? आता हे बघा, मी आता बऱ्याच दिवसापासून बघतोय की मेहकरच्या आजूबाजूचा जो परिसर आहे या आजूबाजूच्या परिसरामध्ये काही बेकायदेशीरपणे राहणारे लोक मला दिसले। मी बऱ्याच वेळा बऱ्याच लोकांना हटकलो सुद्धा की तुमच्याकडे काय आयडी कार्ड आहे, तुम्ही कुठनं आले, काय आले, की त्यांना काही लोकांना तर भाषा पण समजत नव्हती। पण काही वेळेला असं झालं की मी पोलीस स्टेशनला फोन लावला, पोलीसवाले तिथे आल्यानंतर त्यांचे आयडी कार्ड चेक केले, त्यांच्याकडे कुठला जास्त आढळलं नाही। दुसऱ्या दिवशी ते लोक गायब झाले। असे 1-2 ठिकाणचा मला अनुभव आला। मग ज्या वेळेला मी काही संबंधित अधिकाऱ्यांना त्या संदर्भात भेटलो तर त्यांचं असं म्हणणं होतं की साहेब तुम्ही असं करा, रीट दाखल करा किंवा काहीतरी करा कारवाई। पण माझं असं म्हणणं आहे की या संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे की त्यांनी त्या ठिकाणी त्यांची चौकशी करावी। त्यांच्याकडे कुठून आले, काय आयडेंटिटी कार्ड आहे, काय नाहीये, यांच्याकडे ओळख काय आहे, यांचे इथे येण्याचा उद्देश काय आहे। आता बऱ्याच ठिकाणी आपण बघतो मेहकरमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण सुद्धा वाढलंय, चोऱ्या वाढल्यात, डकेती वाढली आहे। आताच काही एका ठिकाणी 80 लाखाची जवळपास चोरी झालेली आहे। म्हणजे अशा घटना वाढत चालल्या दिवसेंदिवस। माझं असं म्हणणं आहे की त्या लोकांना एक खोट्या दस्ताच्या आधारावर एक आयडी कार्ड देवेपर्यंत जर शासन गप बसत असेल तर त्या ठिकाणी एक ही दुर्दैवाची गोष्ट आहे। म्हणजे बघा आता त्या ठिकाणी होतं काय माहितीये का की त्या लोकांचा जन्माचा दाखला तयार करण्यात येतो। आता बऱ्यापैकी याच्या अगोदर विद्यमान न्यायालयाकडे त्याची तरतूद होती, परंतु काही दिवसापूर्वी जन्माचा दाखला याच्या नोंदीचा जो आहे अधिकार तो तहसीलदार यांना दिलेला आहे। आता तहसीलदारांना अशी एक यंत्रणा त्यांच्याकडे नाहीये की याचं व्हेरिफिकेशन ते करतील की नेमकं हा इथे राहतो का, ओरिजिनल मध्ये याचं खरोखर दस्त आहे का याच्याकडे किंवा मूळ याचं इथेच आहे का, म्हणजे याच्या जन्माचा दाखला याच्याकडे याला बनवून घेताना खरोखर याचा जन्म इथं झालेला आहे का,
मग याची नोंद नाहीये, मग याची नोंद करायची का, अशी कुठली यंत्रणा आपल्याकडे नाहीये. मग काय होतं, एखादा कुठनं तरी आलेला व्यक्ती इथे येतो आणि मग त्याच्या त्याचा जन्माचा दाखला बनतो आणि त्याच जन्माच्या दाखल्यावर त्याचा आधार कार्ड बनते. मुळात त्या व्यक्ती कुठला आहे काय आहे याची शहानिशा कुठंच होत नाही. आता ते काही दिवसासाठी प्रकरण बंद केलेले, पण यापूर्वी जे झालेले, माझं म्हणणं त्याची सुद्धा चौकशी व्हायला पाहिजे की ते जे जन्माचे दाखले दिले, त्याची जी नोंद करण्यासाठी आदेश दिले, त्याची मुळातून चौकशी व्हायला हवी. आणि आता जे लोक आजूबाजूच्या परिसरामध्ये राहतात ज्यांची नव्याने नोंद झालेली आहे, यांची सुद्धा चौकशी त्या ठिकाणी होणं खूप गरजेची आहे. आपल्या तालुक्यामध्ये एक बाबुळखेड गाव आहे, तुमच्या या वाक्यावरून एक बाबुळखेड गाव आहे, सरपंच आहेत शंकरराव गायकवाड, भाजपचं काम करतात ते आणि चांगले माणसं आहेत. त्यांनी त्या ग्रामपंचायतचा ठराव घेतला होता की बा बाहेरचा माणूस आपल्या गावात जर काही वस्तू विकायला आला तर त्याचं आधार कार्ड किंवा त्याची ओळख असल्याशिवाय त्याला गावामध्ये एंट्री देऊ नका. बरोबर आहे. चांगला उपक्रम त्या माणसानं मागच्या वेळेस सुरू केला आणि तो आतापर्यंत सुरूच आहे. तसं आपल्या मेहकर शहरामध्ये हे जे खोपड्या घालून म्हणा किंवा काही भाड्यानं म्हणा किंवा काही लोक राहतात बाहेरगावचे, आता कुणी पोटा पाण्यासाठी व्यवसाय करण्यासाठी इकडं तिकडे येत असतात, त्याबद्दल काही अडचण नाही. पण ज्यांची खोली ते भाड्यानं घेतात त्यांची जबाबदारी आहे की बा तू कुठलचा आहे, ओळखपत्र काय आहे, रहिवासी काय आहे. दुसरा विषय नगरपालिका, शहराचा भाग म्हणलं की नगरपालिकेची हद्द आली. हे नगरपालिकेचं काम आहे, त्यांच्या कर्मचाऱ्याचं काम आहे की बा तुम्ही वेळोवेळी शहरामध्ये हिंडा, पुढं खोपड्याले लोक असतील काय असतील त्यांची चौकशी करा, ह्या गोष्टी त्यांच्या आहेत. मी तेच तर म्हणतोय ना की त्यांना ज्यावेळेस आपण आयडेंटिटी कार्ड मागतोय त्यांच्याकडे जर कुठं ओळखपत्र नसलं तर ते काय करतात, एक तत्सम अधिकाऱ्याकडे अर्ज करतात, माझ्या जन्माची नोंद करून द्या म्हणतात. कारण साहजिक आहे, आधार कार्ड हे जन्माच्या नोंदीशिवाय किंवा त्याचा तत्सम त्याच्याकडे साक्ष पुरावा म्हणजे कुठला एखादा दस्ता असल्याशिवाय त्याचा आधार कार्ड निघत नाही. त्यात प्रामुख्याने तर ते जन्माचा दाखला, आणि तोच जन्माचा दाखला जर एखाद्यानं बोगसपणे जर घेतला तर त्याचा आधार कार्ड बनतो. आता त्याचं मुळात जरी त्याला नाहीये, त्याचा आधार कार्ड जर आपण बनवतो त्याच्या जन्माच्या दाखल्यावर, मुळात जन्माचा दाखला जर चुकीचा भेटला तर चुकीचं झालं सर्व. यासाठी माझं काय म्हणणं आहे, त्यांनी जरी समजा गावामध्ये खूप चांगला उपक्रम राबवला गायकवाड साहेबांनी, आणि विशेष त्याच्यासाठी एक महत्वाची गोष्ट सांगतो मी परत तुम्हाला की ज्या वेळेला एखादा आधार कार्ड बनतं त्यावेळेला सेतूमधून आधार कार्ड बनतं. मग त्या सेतूची चौकशी व्हायला पाहिजे की तू याचे कोणते कोणते दस्त त्याच्यासाठी तपासले, कशाच्या आधारावर तू याला आधार कार्ड दिलं. बरोबर आहे. ह्या सगळ्या गोष्टी चौकशी होणं आजच्या या परिस्थितीमध्ये खूप गरजेची आहे. आणि जर का असं कुठं गैरप्रकार आढळला तर त्याच्यावर कारवाई होणं सुद्धा खूप गरजेची आहे. तुम्ही सेतूचा विषय काढला का? आपल्या ग्रामीण भागात काही गाव आहेत मोठे समजा लोकसंख्येच्या आधारे तिथे सेतू मंजूर झालेले आहेत अनेक गावामध्ये, पण ज्या गावात सेतू मंजूर झाले त्या गावात अनेक गावामध्ये ते सेतू चालत नाही, सध्या ते मेकरमध्ये टाकतात. म्हणजे त्या गावासाठी त्या हद्दीसाठी सुरू केलेल्या सेतूचा गैरपरवाना इथं मेकरमध्ये वापरला जातो. हे अनेक वेळा उघडकीस आलेलं आहे. आणि जे नायब तहसीलदार असतात तहसीलचे त्यांच्याकडे ते काम असते, पण कोणाची तक्रार गेल्याशिवाय ते कामं करत नाही. म्हणजे याचा अर्थ चुकीच्या कामं करायची आणि तक्रार आली तरच कारवाई करायची असं काय होत आहे? नाही. प्रामुख्यानं अशी गोष्ट आहे की सेतूचा अहवाल बोलवणं, त्या सेतूमध्ये महिन्याला किती कामं झाले किंवा त्या संदर्भात माहिती ठेवणं हे त्या प्रशासकीय अधिकाऱ्याचं काम आहे आणि त्यांनी ते केलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. कारण कसं आहे माहितीये का, त्यांनी जर ती चौकशी केली नाही तर सर्वसामान्यांच्या ह्या गोष्टी लक्षात येत नाहीत ना. सर्वसामान्यांना काय कळणार की काय चालू आहे काय नाही. त्यासाठी त्या तत्सम अधिकाऱ्यांनी आणि त्यांनी त्या बाबतीत निर्णय घेतला पाहिजे. आता हे जे तुम्ही म्हणताय की काही लोक राहतात, ही मोहीम कोणा राबवायला पाहिजे असं काय आवाहन करा तुम्ही आमच्या चॅनलमध्ये? महसूल, पोलीस स्टेशन, नगरपालिका, काय वाटतंय तुम्हाला? माझं तर म्हणणं आहे संयुक्तिकरित्या हे सर्वांनीच केलं पाहिजे. म्हणजे प्रामुख्याने जर पाहिलं तर तहसील, त्याचबरोबर नगर परिषद, त्याचबरोबर पोलीस स्टेशन, त्याचबरोबर एसडीएम, त्याचबरोबर एसडीपीओ, या सगळ्यांची जी जबाबदारी आहे की त्यांनी या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि ज्या ज्या नागरिकांना, सगळ्यात पहिले मी सांगतो की नागरिकांची सुद्धा ही जबाबदारी आहे की नागरिकांनी सुद्धा जर अशी काही घटना त्यांच्या आजूबाजूला कुठं दिसत असेल तर त्या संबंधित अधिकाऱ्यांना कळवलं पाहिजे. हे सगळ्यांची जबाबदारी आहे आपली. पण सगळ्यात महत्वाचं असं आहे की तक्रार गेली किंवा त्याबद्दल माहिती जरी मिळाली तरी त्या बाबतीत ऍक्शन घेणं या संबंधित अधिकाऱ्यांचे काम आहे. या बाबतीत मी माननीय सीओ साहेबांना पण बोललेलो आहे नगर परिषदेच्या, त्याचबरोबर तहसीलदार साहेबांना पण बोललेलो आहे, याच बाबतीत एसडीओ साहेबांना पण बोललेलो आहे आणि पोलीस स्टेशनला तर यापूर्वी बऱ्याच वेळेस मी फोन सुद्धा केलेले आहे की बघा या ठिकाणी असे काहीतरी लोक आलेले आहेत, तुम्ही त्यांची चौकशी करावी. कारण काय आपल्या जागरूकतेनं असं सगळ्या नागरिकांनाही आव्हान आहे की त्यांनी सुद्धा आपल्या आजूबाजूला जर अशा काही लोक आलेले असतील किंवा कोणाकडे किरायाने आले असतील तर त्यांना कुठलाही दस्त पुरवू नये. त्याचबरोबर त्यांची शहानिशा केल्याशिवाय त्यांना रूम किरायाने देऊ नये. त्याचबरोबर आपल्या आजूबाजूला अशा व्यक्तींना ठेवू नये. आणि जर ठेवायचं असेल कोणी नातेवाईक वगैरे जवळचा असेल तर त्याच्याकडनं ती रितसररित्या सगळ्या गोष्टी करून घेतल्या पाहिजे, जेणेकरून ह्या गोष्टी पुढे चालून आपल्या मेकरसाठीच नव्हे तर पर्यायाने आपल्या देशासाठी सुद्धा घातक होणार नाहीत.
हे होते ॲडव्होकेट गजानन ठाकरे साहेब आपल्यासोबत. अतिशय महत्त्वाचा जिव्हाळ्याचा त्यांनी प्रश्न मांडलेला या ठिकाणी. महसूल असो, पोलीस स्टेशन असो, नगरपालिका असो, या अधिकाऱ्यासोबत त्यांचा वेळोवेळी या संदर्भात बोलणं झालेलं आहे. अनेक सेतूमधून बोगस आधार कार्ड काढून देतात, हे जवळपास जनरल सर्वांनाच माहीत आहे आणि तशी चर्चा आहे. पण ठोस कारवाई ही तक्रार आल्याशिवाय होत नाही, ही फार मोठी शोकांतिका आहे. अधिकाऱ्याचा सेतू जेव्हा देतो त्याच्यावर नियंत्रण दिसत नाही. त्यामुळे गजानन ठाकरे साहेब यांनी जी मागणी केली, सर्व विभागांना असा सर्वे करून मेकरमध्ये जे बाहेरगावचे लोक येतात राहून त्यांचं आधार कार्ड किंवा रहिवासी किंवा एखादा पुरावा त्यांच्याजवळ असला पाहिजे. तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुमचे धन्यवाद. धन्यवाद. बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा.